नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅच चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। हा व्हिडिओ सीटीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। सीटीईटीमध्ये तुम्हाला माहीतच असेल की 30 मार्क्सचं गणित असते, त्याच्यामध्ये 2 पार्ट्स पडतात। 15 मार्क्सचं जनरल मॅथमॅटिक्स राहते आणि 15 मार्क्ससाठी मॅथमॅटिकल पेडागॉजी असते। या ठिकाणी आपण 15 प्रश्न घेणार आहोत। त्यातला हा पहिला प्रश्न, संख्याओं 19 और 51 के बीच में कितने अभाज्य युग्म है। या ठिकाणी शब्द लक्षात घ्या। अभाज्य म्हणजे काय होते तर मूळ संख्या होते। काय होते? मूळ संख्या। आणि या ठिकाणी युग्म विचारलेले आहे म्हणजे जोडमूळ संख्या आहे। अभाज्य युग्म म्हणजेच काय तर जोडमूळ संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे। आता 19 और 51 के बीच त्यांनी सांगितलेले आहे 19 ते 51 के बीच। मग तुम्हाला त्या अभाज्य संख्या आहे म्हणजे मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर तुमचे पाठ पाहिजे। 2 3 5 7 11 13 17 19 19 या ठिकाणी आलेला आहे। 23 29 23 29 31 37 41 43 आणि 47। 2 3 5 6 17 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 53 याच्यापेक्षा मोठा जातो, म्हणून या 19 और 51 के बीच की संख्या ये है 23 29 31 37 41 43 और 47। आता या ठिकाणी बघा, जोडमूळ संख्यांच्या जोड्या, दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक पाहिजे। या ठिकाणी तुम्ही बघा की 29 आणि 31 मध्ये बरोबर 2चा फरक आहे, म्हणजे ही झाली पहिली जोडी। काय झाली? ही पहिली जोडी पेअर झाली ती। आता दुसरं बघा, या ठिकाणी 41 आणि 43 मध्ये पुन्हा या ठिकाणी 2चा डिफरन्स आहे, म्हणजे ही झाली दुसरी जोडी। लगेचच तुमच्या लक्षात आलेलं असेल कि 19 और 51 के बीच में अभाज्य युग्म कितने हैं तो ओनली एंड ओनली 2 है। पहला युग्म है 29 और 31 और दूसरा युग्म है यह है फर्स्ट, और दूसरा युग्म है 41 और 43 सेकंड पेयर। ठीक है, तर आंसर या ठिकाणी येणार आहे सेकंड। चेक करूया राईट आहे की रॉंग आहे, तर राईटच आहे। बघा लाल कलर मध्ये ते आंसर असते आणि ते राईटच आहे। दूसरा प्रश्न आपण घेऊया। संख्याओं 45 85 और 105 का लघुत्तम सार्वगुणज कितना है। लघुत्तम सार्वगुणज यानी कि लसावी यालाच एलसीएम आपण म्हणत असतो, लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतो। आता हे 3 संख्या आहे, या 3 संख्यांचा लसावी कसा काढायचा बघा, लिहून घेऊ। 45 85 आणि 105 याला असं करायचं। आता तीनही संख्यांना कोणत्या अशा विशिष्ट संख्येने भाग जातो तर 5 ने भाग जाताना आपल्याला या ठिकाणी दिसतो तीनही संख्यांना। सो 5 5 9 45 भाग दिला 9चा। या ठिकाणी 17 5 85 17चा भाग गेला। इथे 5 2 10 5 1 5 21चा भाग गेला। आता पुन्हा या ठिकाणी 9 17 आणि 21 आहे, यातल्या तीनही संख्यांना एका संख्येने भाग नाही जात, मात्र यातल्या 2 संख्यांना एका विशिष्ट संख्येने भाग जातो, ती संख्या म्हणजे 3। म्हणून या ठिकाणी आपण 3 घेणार। 3 3 3 9 याला भाग जात नाही म्हणून ते ड्रॅग करणार, जैसे ते खाली घेणार। आणि 3 7 21। आता 3 17 आणि 7 या 3 संख्या आपल्या डोळ्यापुढे आहे, मात्र या 3 संख्यांना कोणत्याही एका विशिष्ट संख्येने भाग जात नाही, म्हणून आपण या ठिकाणी थांबलो। मग आपल्याला काय करायला लागेल, देअरफॉर ही व्हर्टिकल गुणाकार 5 आणि 3चा आणि 3 17 आणि 7चा हॉरिझॉन्टल गुणाकार, या सगळ्यांचा गुणाकार एकत्रित केल्यास आपल्याला एलसीएम निघणार आहे। म्हणून या ठिकाणी 5 गुणा 3 झालं, गुणिले 3 गुणिले 17 गुणिले 7। आता आपण आपल्या पद्धतीने तो गुणाकार करू शकतो। 5 3 15 15 3 45 है की नाही, गुणिले या ठिकाणी असंही करू शकतो 7 7 49 म्हणजे 17 7 19 119 येतं त्या ठिकाणी। ओके, सो 119। आता हा जर आपण गुणाकार केला तर या ठिकाणी असं करू शकतो आपण, 9 5 45 हातचे आले 4, 9 36 36 आणि 4 होते 40 असं झालं। मग असा क्रॉस केला, 9 5 45 4 9 36 36 आणि 4 40। आता 45 1 45, इथं पुन्हा असा क्रॉस, हे संपलं आणि पुन्हा 45 1 45, म्हणजे तिघांची जर आपण बेरीज केली 5 5 5 आणि 4 9 1 10 3 13, हातचा 1 म्हणजे या ठिकाणी 5 5 जर 355 80 45 85 आणि 105 चा लसावी झाला, म्हणजे आन्सर येते या ठिकाणी सेकंड। चेक करूया, राईट आन्सर आहे। तिसरा प्रश्न बघा,
शेवटच्या प्रश्नापर्यंत तुम्हाला बघायचं आहे. ॲक्च्युली तुम्हाला जर प्रश्न येत असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा, तुम्ही स्वतः सोडवून बघायचा. त्याच्यानंतर मी सोडवलेलं आणि तुमचं काढलेलं आन्सर राईट आहे की रॉंग आहे याच्यासाठी व्हिडिओ पुढे पुढे न्यायचा आहे 15व्या प्रश्नापर्यंत. ठीक आहे. 27,720 के अभाज्य गुणनखंडों का योग कितना है. योग विचारलेला आहे. गुणनखंड म्हणजे काय, त्यातही अभाज्य गुणनखंड म्हणजे काय ते कसे काढायचे ते तुम्हाला मी सांगतोय. 27,720 आहे की नाही, असं करायचं. आता याला सर्वप्रथम सर्वात लहान कोणत्या अंकाने भाग जातो, तर 2 ने भाग जातो, है की नाही. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर त्याला 2 ने भाग जातच असतो. सो आपण 2 ने भाग या ठिकाणी देऊया. कसा, 2 बे 1 बे, इथे बे 3 6, 7तून 6 गेले उरला 1, तो इथं अटॅच केल्याबरोबर झाले 17. बे 8 16, 17तून 16 गेले उरला 1, तो इथे अटॅच केला म्हणजे झाले 12. बे सकम 12 आणि इथं 0. पुन्हा आपण असं केलं आणि त्याच्यानंतर आपण एक 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 करत पुढे गेलो. पुन्हा 2 ने भाग जाणार. बे सकम 12 उरला 1, बे 9 18 उरला काहीच नाही. बघा, बे सकम 12 उरला 1, बे 9 18 इथं काही उरलं नाही. बे 9 18 आणि बे 3 किती 6, इथे 0 आला. हां, बे 0 0. पुन्हा आपण असं केलं तर पुन्हा आपला 2 ने भाग जाताना या ठिकाणी दिसतो. म्हणजे बे 3 किती 6, बे चूक 8 उरला 1, बे सकम 12 उरला 1, बे 5 10. 3665 पर्यंत आपण आलो. आता 2 संपला. आता 2 ने भाग जाणार नाही. आता 3 ने भाग जाते का असा विचार करायचा, म्हणजे टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटीचा विचार करायचा. या ठिकाणी बघा मित्रांनो, तर आता 3 ने भाग जाते का यासाठी आपण काय करतो असतो, याची बेरीज करतो. 3 4 7, 7 6 13, 13 5 18, सर्व अंकांची बेरीज 18 आली म्हणजे 3 ने भाग जातो. सो इथे 3 ने भाग देणं सुरू केलं. 3 1 3, 3 1 3 उरला 1, 3 5 15 उरला 1, 3 5 15. पुन्हा आपण या ठिकाणी 3चा विचार करायचा. 3 ने भाग जातो का, तर या ठिकाणी 5 आणि 5 10, 11 आणि 1 12, 3 ने भाग जातो कारण 3च्या पाड्यामध्ये 12 येते. सो या ठिकाणी 3 घेतला, 3 3 किती 9 उरले 2 झाले 25, 3 8 24 उरला 1 झाले 15, 3 5 किती 15. आता पुन्हा आपण पुढे गेलो. आता पुन्हा 3 ने भाग जातो का यासाठी पुन्हा आपण काउंटिंग केली. 8 आणि 5 13 आणि 3 किती 16, 3च्या पाड्यामध्ये 16 येत नाही म्हणजे 3 संपला. 2 3 नंतर 5चा विचार करायचा. 5 ने भाग जातो का, ओके तर जातो, कारण की एका स्थानी जर 5 किंवा 0 असेल तर 5 ने भाग जात असतो. सो या ठिकाणी आपण 5 घेण्याचा प्रयत्न केला. आता सो 5 घेतला. 5 7 किती 35, 38 मधून 35 गेले उरले मित्रा 3 झाले 35, 5 7 35. पुन्हा या ठिकाणी आता 5 ने भाग जाणार नाही, आता 7 ने भाग द्यायचा. तर 7 1 7 आणि 7 1 7, शेवटी 11 ने भाग जातो. 11 1 11. या ठिकाणी बघा, या ठिकाणी 2 हा 3 वेळेस आलेला आहे. 2⁻³ मल्टिपल बाय, या ठिकाणी 3 हा 2 वेळेस आलेला आहे. 3⁻² मल्टिपल बाय 5 7 11, 5 × 7 × 11 असं आलेलं आहे. मात्र या ठिकाणी काय विचारलं ते लक्षात घ्या. अभाज्य गुणनखंडों का योग कितना, योग म्हणजे बेरीज विचारलेली आहे. या सर्व अवयवांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. म्हणून हे असं करायचं नाही, तर काय करायचं, या तिघांची बेरीज करायची. 2 + 2 + 2 अधिक हे 3 + 3, 3 + 3 अधिक 5 + 7 + 11, 5 + 7 + 11 म्हणजेच आपल्याला आन्सर. आता आन्सर किती येते, ती इथं झाले 6 आणि इथं झाले 9. 6 + 9 अधिक 5 अधिक 7 अधिक 11. आता या ठिकाणी बघा ना कसं येतं, तर आपण अशा पद्धतीने करू शकतो. 1 आणि 7 8, 8 आणि 5 13, 13 9 22, 22 न 6 या ठिकाणी 28. मग इथं 2 घेतले तर या ठिकाणी 3 येतं म्हणजे 38 आपल्याला आन्सर यायला पाहिजे. 38 नाही 28 की 38. ठीक आहे, बघूया आपण. इथे 6 आले, इथे सुद्धा 6 आहे. सॉरी, इथं गुणाकार केला होता आपण. या ठिकाणी आपण करूया, पुन्हा करूया. 2 2 4 2 6, 6 अधिक 9 अधिक 5 अधिक 7 अधिक 11 असे करू शकतो आपण. हे 9 6 15, 15 5 20, 20 6 27, 27 27 अधिक 11 म्हणजे या ठिकाणी 38 आन्सर येते. सो 38 तर या ठिकाणी नाही आहे. मात्र आपल्याला या ठिकाणी 2 2 4 2 6 आणि इथं, अरे यार या ठिकाणी थोडं चुकत आहे माझं.
तरी पण लक्षात घ्या, इथं 90 घेऊन राहिलो मी. या ठिकाणी 6 अधिक 6 पाहिजे, अधिक 5 अधिक 7 अधिक 11 पाहिजे. 6 6 12 7 17, 6 6 12, 12 5 17, 17 7 24, 24 आणि हे बरोबर 35 येतात. काय तर या ठिकाणी 35 आन्सर येते. परंतु या ठिकाणी 35 आन्सर तर दिसत नाही. 5 7 35, 7 7 7 7 7 11. ओके, तर या ठिकाणी आपल्याला आन्सर यायला पाहिजे 28. पण कसं नाही आलं ते कळून नाही राहिलं. ओके ठीक आहे. 6 6 12, 12 5 17, 17 7 24, 24 आणि हे 11, म्हणजेच या ठिकाणी 35 येतं. 35 या ठिकाणी नाही आहे, म्हणून आपण या ठिकाणी 2 अधिक 3 5 18, 5 अधिक 7 अधिक 11 आणि हे 2 आणि 3 5, 10 17 28. ठीक आहे. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी बघा, आपण काय केलेलं आहे की पूर्ण अवयव या ठिकाणी काढले. 2 2 2 3 3 5 7 11. आता अभाज्य गुणनखंडों का योग कितना है असं विचारण्यात आलेलं आहे. खूप सोपं आहे. काय करायचं, ह्या तिघांचा जो आहे 2⁻³ होते, मल्टिपल बाय 3⁻² होते, नंतर गुणिले 5 गुणिले 7 गुणिले 11 होते. ठीक आहे. या ठिकाणी काय करायचं, यातले जे हे खालचे आहे या सगळ्यांची बेरीज करायची, कारण त्याने आपल्याला योग विचारलेला आहे. मग कसं होते बघा, 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 11, म्हणजेच या ठिकाणी 2 आणि 3 5 आणि 5 10 7 17, 17 आणि 11, 17 अधिक 11 म्हणजे आन्सर येते 28. चेक करूया आपण आन्सर, कारण की योग विचारलेला आहे म्हणून. तर आन्सर या ठिकाणी राईट आहे मित्रा. चौथा प्रश्न आपण बघूया. या ठिकाणी चौथा प्रश्न बघा, 31 से 60 तक के बीच की अभाज्य संख्याओं का योग कितना है. 31 पासून तर 60 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती असं मराठीमध्ये ट्रान्सलेट होते. आता या ठिकाणी बघा कसं आन्सर येणार. आपल्याला पाठ पाहिजे. बीच की म्हटलं 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37, 31 37, 31 37, 41 43 47, 53 59 61 67, 61 67 असं आपण पुढे पुढे चाललो. पण बघा आता त्यांनी काय म्हटलं की 31 से 60 तक की, 31 पासून तर 60 पर्यंत. त्या ठिकाणी आपल्याला 31 नाही घ्यायचा आहे, 31 ते 7च्या मधातल्या संख्या घ्यायच्या आहे. 31 आपल्याला घ्यायचा नाही आणि हा 61 67 घ्यायचा नाही. याची बेरीज आपल्याला करायची आहे. ह्या सर्वांची बेरीज काय होणार आहे बघा, सगळ्याची बेरीज जर केली तर काय आन्सर येतं. 28 बेरीज करू. 9 3 किती 12, 12 7 12 7 19, 19 20 22 23 23 आणि 7 30 होते. सो इथं 3 टाकले. 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 4 21, 21 आणि 4 25, 25 आणि 3 28, म्हणजे 280 बेरीज होती. 31 से 60 तक के बीच की सभी अभाज्य संख्याओं का योग है 280. सो आन्सर येते फर्स्ट. चेक करूया राईट आहे की रॉंग. राईटच आहे. पाचवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. 201 के पूर्ववर्ती और 201 के पूर्ववर्ती, पूर्ववर्ती म्हणजे आधीची, प्रिव्हियस काय येणार आहे, PREVIOUS, प्रेवियस, आणि अनुवर्ती म्हणजेच फॉरवर्ड. म्हणजेच काय आपल्याला घ्यायला लागेल की या ठिकाणी 201च्या आधीची संख्या येते 200 आणि 4781च्या नंतरची संख्या येते 4782. या दोघांचा गुणनफल म्हणजे गुणाकार आपल्याला करायचा आहे. गुणाकार खूप इझी आहे मित्रा. 0 0 कट केले, 2 0 लिहून घेतले. आता बे दोन्ही किती 4, बेआठी 16 हातचा 1, बेसाती 14, 14 ने किती 15, पुन्हा हातचा 1, बेचूक 8, 8 ने किती 9, म्हणजे या ठिकाणी 9,56,400 आन्सर आला. 9,56,400 कुठे आहे, तर फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. गुणाकार तुम्हाला एकदम वेधकतेने आणि पद्धतशीर करावा लागेल, म्हणून आन्सर येते या ठिकाणी 4. नेक्स्ट क्वेश्चन. 4 अंकों की वह न्यूनतम संख्या कौन सी है. 4 अंकों की वह न्यूनतम संख्या कौन सी है जो 6 7 और 4 का गुणज है. आता मित्रांनो बघा कसं करायचं.
4 अंकाची सर्वात लहान संख्या आहे ती 1000. आता ह्या 6, 7 आणि 4चा लसावी काढायचा. लसावी याचा लसावी किती येते बघा. आधी काय करायचं, आपण लसावी काढताना 6, 7, 4 असं लिहून घ्यायचं. याला 2 ने भाग द्यायचा. बेत्री किती 6, बे दोन्ही 4. हा 7ला भाग जात नाही म्हणून जैसे ते खाली ओढून घ्यायचं. आता 2, 3, 7ला कोणत्याही एका संख्येने भाग जात नाही म्हणून स्टॉप करायचा आणि या सर्वाचा गुणाकार करायचा. देअरफॉर 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी काय होते, 2 6 6 42 42 दोन्ही 84. 84 हा लसावी झाला. लसावी हा जो लसावी आहे याला डिवायडेड बाय करायचा 84 आणि भाग द्यायचा. कसा भाग देणार तुम्ही, 84 ह्या 1000ला, 1000ला भाग द्यायचा म्हणजेच 4 अंकाची न्यूनतम संख्या 1000 येत असते. सो या ठिकाणी इथं बघा 84 एक 84 84 एक 84. आता उरले किती, इथं 6 आणि इथं 1 16 उरले. हा 0 इथं खाली घ्यायचा आणि पुन्हा 84 एक 84. इथं किती येतं 6, इथं किती येतं तर बरोबर या ठिकाणी 16तून 9 गेले तर 7 उरतात. काय उरतात 7. आता मित्रांनो बघा तुम्हाला काय करायचं, 1000 पेक्षा जास्त किती येतात तीच संख्या आपल्याला शोधायची आहे. तर हा जो 84 आहे आणि हा जो 76 आहे याच्यातला डिफरन्स काढायचा. याच्यातला डिफरन्स म्हणजे फरक येतो बरोबर 8. हा 8 याच्यामध्ये मिळवायचा म्हणजे 1008 आन्सर येते. काय तर 1008. बघा लक्षात घ्या काय दिलेलं आहे, 6 7 4चा लसावी काढायचा. त्या लसावीने 1000ला भागायचं कारण की 4 अंकी सर्वात लहान संख्या त्यांनी विचारलेली आहे. 4 अंकी सर्वात लहान संख्या 1000 येते. म्हणून आपण काय केलं की 1000ला 84 ने भागलं. भागितल्यानंतर 76 बाकी आले. या ठिकाणी भाजक आणि बाकी याच्यातला डिफरन्स काढला आणि तो भाज्यमध्ये टाकला. सो आन्सर आला आपल्याला 1008. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईटच आहे मित्रा. यस. नेक्स्ट क्वेश्चन, अंकों 5 9 0 2 8 और 6 से बिना पुनरावृत्ति किए बिना 6 अंकों की बनाई जा सकने वाली सबसे बड़ी संख्या और सबसे छोटी संख्या का योग कितना है. सर्वात मोठी संख्या 6 अंकाची काढायची, सर्वात छोटी संख्या 6 अंकाची काढायची. 6 अंक आपण पहिले लिहून घेऊ. 5 दिलेला आहे, 9 दिलेला आहे, 0 2 8 आणि 6. क्लिअर. आता बघा सर्वात लहान संख्या सर्वात मोठी आपण घेऊ. सर्वात मोठी आधी काढायची. सर्वात मोठीसाठी सर्वात मोठा अंक आधी घेऊया. या ठिकाणी 9 आहे, कट केला लिहिला. नंतर 8, नंतर या ठिकाणी 6, नंतर 5, नंतर 2 आणि नंतर 0. असं डिसेंडिंग ऑर्डरने आपण लिहून घेतलं. तेव्हा कुठे आपल्याला सर्वात मोठी संख्या सापडली 6 अंकी. आता त्याच्यातच सर्वात लहान संख्या पण किती 6 अंकी. यासाठी काय करायचं, हा जो 20 आहे जैसे ती उचलायचं इथे ठेवायचा आणि बाकीचे असेंडिंग ऑर्डरने लिहायचे. जसं की 5 नंतर 6 नंतर 8 नंतर 9. ही झाली 6 अंकी सर्वात लहान संख्या. या दोघांची बेरीज त्याने विचारलेली आहे म्हणजेच त्याचं आन्सर आपलं निघणार. या ठिकाणी 9 8 आणि 2 10 हातचा 1 6 6 किती 12 हातचा 1 6 6 किती 12 हातचा 1 इथे 9 आणि 9 आणि 2 किती 11 म्हणजे आन्सर येते 11,92,209. 11,92,209 म्हणजे आन्सर या ठिकाणी आलेला आहे सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुम्ही सुद्धा सोडवून बघा ना. हा प्रश्न तुम्हाला दिसता क्षणी तुम्ही स्वतः सोडून बघायचा, व्हिडिओ पॉज करायचा, त्याच्यानंतर मी काढलेले आन्सर आणि तुम्ही सोडवलेले आन्सर मॅच होते का ते बघायचं आणि दुसरा प्रश्नाला सुरुवात करायची. येस, सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर. 8वा प्रश्न स्क्रीनवर आहे. आता हा प्रश्न बघा, 22 HM आणि ADAM म्हणजे काय. तर हे कसं आहे मित्र माहिती आहे का, H इज इक्वल टू हेक्टो आणि DA इज इक्वल टू डेका आणि M म्हणजे होते मीटर. M म्हणजे काय होते METRE मीटर. ओके. आता काय असतं की याच्यावेळी एक इंटेजर लाईन असते, ती कशी तुम्हाला सांगतो. आता ज्यावेळेस हेक्टोला मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल, या हेक्टोला जर मीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर त्याला 2 झिरो लावावं लागतं. काय लावावं लागतं, 2 झिरो लावणे, 2 ZER लावणे हेक्टोला जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर. आणि डेकाला जर
ह्या मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एकच झिरो अटॅच करणे, एकच झिरो लावणे, हे फक्त तुम्हाला माहित असलं पाहिजे. कारण की मोठ्या परिमाणाला छोट्या परिमाणामध्ये कन्वर्ट करायचं आहे. मित्रा, या ठिकाणी हेक्टोला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हेक्टो हे मोठं परिमाण झालं, मीटर हे लहान परिमाण झालं, त्याच्यामध्ये 2चा डिफरन्स येतो, 2 गॅपचा डिफरन्स येतो, म्हणून 2 झिरो त्याला अटॅच करून घ्यायचे. म्हणजे या ठिकाणी 2200 किती होणार आहे, तर 2200 2 झिरो अटॅच केल्यानंतर 2200 झाले, म्हणजे 2200 मीटर झालं ते. आणि 8 डेका मीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 झिरो अटॅच करायला लागेल, तो म्हणजे 8चा होणार आहे. मग हा 80. आणि या दोहोंची बेरीज किती होणार आहे, कारण की सगळं मीटरमध्ये कन्वर्ट करायला लागते, तर आन्सर येते 2280 मीटर. ओके, सो आन्सर आलेला आहे त्या ठिकाणी फोर्थ. हे कन्व्हर्जन तुम्ही लक्षात घ्या, सोपंच आहे कन्व्हर्जन. येस, सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. चला चेक करूया, राईट आहे. 9वा प्रश्न स्क्रीनवर आहे. एक त्रिभुज के 2 कोण 50 डिग्री और 30 डिग्री है, तब त्रिभुज का तीसरा कोण कितना होगा. तुम्हाला माहितच आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 येते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 डिग्री येत असते. म्हणजे हा त्रिकोण आहे, कसाही त्रिकोण काढा ना तुम्ही, कसाही त्रिकोण काढा, एकाची 30 असेल, एकाची 50 असेल, तर तिसऱ्याची 100 डिग्रीच येणार. म्हणजे ते कसं करायचं की या ठिकाणी 50 डिग्री प्लस 30 डिग्री प्लस एक्स इज इक्वल टू 180 डिग्री. आता हे झाले 80 डिग्री, 80 डिग्री प्लस एक्स बरोबर 180 डिग्री. आता हा जो 80 डिग्री आहे इथं मायनस करायचा, आणि प्लसचा मायनस होतो ना इकडे, म्हणून या ठिकाणी 100 डिग्री इज द राईट आन्सर. त्यातला तिसरा जो कोण आहे तो 100 डिग्रीचाच येणार आहे, म्हणून आन्सर येते सेकंड ऑप्शन. हे तर तुम्ही तोंडी पण काढू शकता. येस, राईट आन्सर आहे सेकंड. 10वा प्रश्न बघा. 25,454 प्राप्त करने के लिए 9,909, 9,099 और 9,009 के योग में से क्या घटना होगा. हे आपल्याला प्राप्त करायचं आहे. या तिघांची बेरीज करून काय त्याच्यामध्ये वजा केलं जावं की जेणेकरून आन्सर येणार आहे 25,454. या तिघांची आधी बेरीज करावं लागेल. 9,909, 9,099 आणि या ठिकाणी 9,009. या तिघांची बेरीज बघा किती होते. 9 3 27, म्हणजे इथं 2 आले, 9 2 11, इथे 1 आला, 9 1 10, इथं 1 आला, 9 3 27 ने किती 28, म्हणजे 28,017 आले. आता 28,017 मधून आपल्याला 25,454 प्राप्त करायचे, म्हणजे तेच वजा करावं लागेल. 25,454 मायनस करायचे. 7तून 4 गेले 3 राहिले, 6तून 5 11तून 5 गेले 6 राहिले, हातचवाला 1, 10तून 5 गेले 5 राहिले, हातचवाला 1, 8तून 6 गेले 2 राहिले, म्हणजे 2,563. या तिघांची बेरीज करून जर का तुम्हाला 25,454 प्राप्त करायचे असेल तर 2,563 त्याच्यातून वजा करावं लागेल. 2,563 फोर्थ ऑप्शन मध्ये आहे, म्हणजे फोर्थ ऑप्शन या ठिकाणी राईट आहे. सो चेक करूया, राईटच आहे. 11वा प्रश्न. आता हा बॉडमासचा प्रश्न आहे. बॉडमासचा प्रश्न म्हणजे सर्वप्रथम भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज करा, नंतर वजापैकी करा. सर्वाच्या आधी ब्रॅकेट सॉल्व करा. या ठिकाणी बघा, सर्वप्रथम आपल्याला हा भागाकार करावा लागेल. 5 7 किती 35, त्याच्यानंतर हा गुणाकार करावा लागेल. 5 3 किती 15, हातचवाला 1, 5 5 25 ने किती 26, हातचे आले 2, 5 2 10 2 किती 12, म्हणजे या ठिकाणी मागून एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला. झालं, हे वजा, हे झाले 7, आणखी वजा, याचा गुणाकार करू. 3 5 किती 15, हातचवाला 1, 3 8 24 आणि 1 किती होतं 25, हातचे 2 आले, 3 1 3, 3 2 किती होते 5, आणि इथं एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट दिला. आता पहिले हे वजा करा. या ठिकाणी 126.5 वजा 7, 7.0 म्हणायचं त्याला. वजा बाकी करत असताना पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे, याचं ध्यान ठेवलं पाहिजे. या ठिकाणी बघा आता की 5तून 0 गेला 5 राहिला, 6तून 7 जात नाही, म्हणून 16तून 7 गेले, तर या ठिकाणी 9 राहतात. 9 6 16, हातचवाला 1, या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1, 119.5 झाले. त्याच्यातून हे 55.5 वजा करायचे. आता कसं करणार, 119.5 आणि 55.5, काय आन्सर इथे बघा. इथे 5तून 5 गेले 0 राहिला 0.0, 9तून 5 गेले 4 राहिले,
आणि इथं 11तून 5 गेले 6 राहिले, म्हणजे 64 हे राईट आन्सर येतं या बॉडमॅथच्या क्वेश्चनचं. म्हणून आन्सर येते सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बॉडमॅथचा कोणताच प्रश्न तुमचा चुकला नाही पाहिजे. येस, सो सेकंड ऑप्शन राईट आहे. त्याच्यानंतर 12वा प्रश्न. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, 2.2/3 समकोणों में डिग्रियों की संख्या कितनी है. समकोण म्हणजेच काय, 90 डिग्रीची कोण, 90 डिग्री. मग आपल्याला या प्रकारचा प्रश्न जर आला तर आपण काय करायचं, याला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं. 2.2/3 म्हणजे काय होते, याचा इकडून गुणाकार करायचा आणि इकडे बेरीज करायची. म्हणजे 3 दोन्ही 6, 6 मध्ये 2 मिळवले 8 झाले, म्हणजे 8/3 झाले याचीवाले. तिचे तिथंच करता येते. सो 8/3 घ्यायचे गुणिले 90 डिग्री म्हणायचं आणि हे सोल्युशन केलं की तुमच्यावाले त्या डिग्री तेवढे डिग्री आहे त्याच्यामध्ये येणार आहे. आता 3 1 3 इथं 30 येतं आणि 8 3 किती 24, म्हणजे 240 येतं या ठिकाणी. सो आन्सर आलेला या ठिकाणी थर्ड. खूप इझी आहे ना मित्रा, खूपच इझी आहे. काय करायचं, 3 दोन्ही 6, 6 2 किती 8 आणि गुणिले हे 90 झालं. आडवा भाग द्यायचा, 30चा भाग जातो, 3 8 24 म्हणजे 240 आन्सर येते. थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. 13वा प्रश्न. या ठिकाणी बघा, 7.5 किलोग्राम नमक से 1/12 किलोग्राम नमक के कितने पैकेट बनाए जा सकते. 7.5 किलो आपल्याकडे मीठ आहे, सॉल्ट आहे, त्याच्यावाले 1/12 किलोग्रामचे किती पॅकेट्स बनवले जावे, म्हणून या ठिकाणी येतं भागाकार. याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ. बेसाती 14 ने किती 15, म्हणजे इथं 15/2 झाले, इथं किती झाले 15/2 घेतले. 15/2 भागिले हा मोठासा भागिले दिला तो आडवावाला 1/12. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो काय होत असते. देअरफॉर याला जर जैसे ते ठेवलं आपण 15/2, हा भागिल्याचा होत असते गुणाकार आणि याचं होते उलट, म्हणजे इन्व्हर्स. 12 वर जाते आणि 1 खाली येतो. आणि आता आपल्याला आन्सर या ठिकाणी सापडते. 2 सकम 12 आणि 15 सकम किती 90 पॅकेट्स बनवले जाणार आहे, 90 पॅकेट्स. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर. चेक करूया, राईटच आहे. त्याच्यानंतरचा 14वा प्रश्न आहे. 57,341 में 7 के स्थानीय मान तथा 75,431 में 4 के स्थानीय मान में अंतर कितना है. याच्यातल्या 7ची स्थानिक किंमत आणि याच्यातल्या 4ची स्थानिक किंमत. याच्यातल्या 7ची स्थानिक किंमत किती येते माहिती आहे का, 7,000 येते. कारण ह्या 7 साठी 7 लिहायचा, त्याच्या समोरची जेवढे काही अंक असेल त्याला 0 मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे 3 साठी 0, 4 साठी 0 आणि 1 साठी 0, 7,000 त्याची स्थानिक किंमत आली. याच्यावाले 4 साठी 4 घ्यायचे आणि 31 म्हणजे 3 साठी 0 आणि 1 साठी 0 घ्यायचं, म्हणजे त्याची स्थानिक किंमत निघाली. याचं अंतर विचारलेलं आहे म्हणून वजाबाकी 0 0 6 इथं 6,600 आन्सर येणार आहे. खूप सोपा प्रश्न आहे हा. सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर. चेक करूया, राईटच आहे. 15वा प्रश्न स्क्रीनवर आहे, हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. सरळ व्याज विचारलेला आहे. 6,250 6,250 का 5% वार्षिक की दर से 4 वर्ष का साधारण बैच कितना होगा. साधारण बैच म्हणजे सरळ सरळ गुणाकार. काय करायचं मित्रा, सर्वप्रथम ही जी राशी आहे 6,250 याला मागून 2 अंकानंतर पॉईंट देऊन टाकायचा. गुणिले काय करायचं, हे 5 घ्यायचे, गुणिले काय करायचे, हे 4 घ्यायचे. झालं आन्सर तुमचं आलं. म्हणजेच आपण गुणाकार करायचा. कसा गुणाकार, या ठिकाणी काय झालेला आहे, हा 62.5 झाला किंवा 62.50 झाले. याचा गुणाकार आपण असा करू शकतो बघा. याला पहिले 5 0 0, 5 5 25 2, 5 2 10 2 किती 12, 1 5 सकम 30 आणि किती 31 झाले. पुन्हा 2 अंकानंतर पॉईंट मध्ये एवढा झाला. गुणिले इथं 4 घेतले. आता पुन्हा आपण गुणाकार करू शकतो. 4 0 0, 4 पंचे किती 20, 2 आले हातचे, 4 2 8 आणि 2 10, 1 आला हातचा, 4 1 4, 4 ने किती 5 आणि 4 3 किती 12. मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथून मागून 2 अंकानंतर पॉईंट दिला, म्हणजे ₹1250 हे झालं त्याचं साधारण बॅच, साधारण व्याज किंवा बॅच किंवा सिंपल इंटरेस्ट. सो 1250 या ठिकाणी राईट आन्सर आहे. मी काय सांगितलं, जे की प्राईम व्हॅल्यू आहे, जे की मुद्दल आहे, त्याला मागून 2 अंकानंतर पॉईंट द्या आणि सगळा गुणाकार करा.
सरळ सरळ गुणाकार करा म्हणजेच तुमचा सरळ व्याज म्हणजे साधारण व्याज, यानी कि आपका सिंपल इंटरेस्ट निकल में आ जाएगा. ठीक आहे. सो चेक करूया आपण. या ठिकाणी राईट आहे. 15 प्रश्न मी तुम्हाला शिकवले. 15 प्रश्न म्हणजे जनरल मॅथमॅटिक्स असते CTT मध्ये आणि 15 मार्क्सची असते पेडॅगॉजी. मी बरेचसे 15 करत बरेचसे व्हिडिओ मी तुमच्या भेटीला आणत आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं एकच आहे की तुम्ही स्टडी मॅथ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. थँक्यू.